श्री स्वामी समर्थ. तर मी मस्त गॅस लावला आणि कढई ठेवून त्याच्यात एक माप तेल टाकून मस्त मी आता याच्यामध्ये कांदा, खोबरं आणि एक टमॅटो, थोडासा लसूण मस्त परतून घेणार आहे आणि ते मिक्सरला काढून घेणार आहे. आणि आता ते मिक्सरला काढला बघा. मस्त ते आता कढईमध्ये लालसर येईपर्यंत मी भाजून घेत आहे. आणि मस्त असं भाजले की त्याच्यामध्ये एक चम्मच धनिया पावडर, थोडीशी अर्धा चम्मच हळद आणि कांदा लसूण चटणी 1 चम्मच आणि साधं तिखट अर्धा चम्मच टाकला आहे. चवीपुरतं मीठ टाकला आहे ताईंनो. मला मस्त लालसर परतून घेते. बघा कसं तेल सुटलं आहे मस्त. आणि आता याच्यामध्ये मी घेते आणि मस्त ते टाकून घेतली आहे आणि मोठ टाकून मस्त असं परतून घेतलं आहे. आणि त्याच्यामध्ये मी एक सावजी मसाला टाकला आहे कारण रस्सा बनवायचा आहे ना. आणि मस्त थोडासा सावजी मसाला टाकून गॅस बंद करून दिला. याला आता 5-10 मिनिटे आपण वाफवून घेऊ. रस्सेदार आणि बघा आपली मोड झाली आहे भाजी झाली. तर बघा किती सुंदर मस्त लालसर दिसत आहे.